की हे भजन इथे आल्यानंतर तुम्हा सगळ्या मंडळींना श्रवणानंदाचा आनंद देते. मगाशी आणि नवविधा भक्तीच्या संदर्भात सांगितलं. सध्या या कलियुगातल्या दोन प्रमुख ज्या विधा आहेत त्यातील एक वाचा भक्ती आणि दुसरी श्रवण भक्ती. तर अमित गाडे त्यांच्या सहकार्याने आपल्याला वाचा भक्तीच्या द्वारे श्रवण भक्तीचा आनंद दिला, म्हणून खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि आमच्या या आजच्या सोहळ्याच्या निमित्ताने आमच्या सगळ्या भगिनींना खुश केलं, याचा त्रिवार आनंद झाला आम्हाला. की खरोखर त्या नवरात्रीमध्ये उत्तम कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज प्रबोधन, सांस्कृतिक प्रबोधन आणि त्याचबरोबर काहीतरी चांगलं श्रवण करण्याचा, आनंद देण्याचा नेहमी हेतू असतो आणि तो हेतू प्रत्येक वेळेला आम्ही साध्य करतो. ही भगवंताची कृपा आहे. त्या पांडुरंगाच्या आणि रुक्मिणी मातेच्या कृपेने आजवर उत्तम कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. यापुढे अशाच कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल. आज ब्रह्मदेव प्रासादिक भजन मंडळ, तानाजीनगर, मालाडपूर्व या मंडळीने जो अप्रतिम श्रवणाचा आनंद आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल आणि उपकृत केलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक ऋणी आहोत, आभारी आहोत. लावणी लावणी थरावर थर वर चढतोय नंद किशोर. लावणी थरावर थर वर चढतोय नंद किशोर.
चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा त्याचा पुतळा जगतला पुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा हळदी कुंकू आणि सत्याची महापूजा आयोजित करून आम्हा ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ मालाड चांगली नगर यांना त्या भगवंताचं नामस्मरण आणि तुम्हाला जमलेल्यांचं मनोरंजन करण्यासाठी बोलवलं त्याबद्दल लाख लाख आभार मानतो. बोलता बोलता एखादा शब्द इकडे इकडे गेला असेल तर तुमचा छोटा मुलगा असेल तुम्ही मला माफ करा आणि भविष्यात कधी भजन लागलं असेल तर आमचा नंबर सेव्ह करून ठेवा आणि भगवंताची सेवा आणि तुमचं मनोरंजन करण्यासाठी आम्हाला परत बोलवा. एवढं करतोय, भजनाची सांगता करतोय. कुंडली कवरे गजानन सत्यनारायण